जगद्गुरू संत तुकाराम महाराज अखंड गाथा पारायण काल रविवारी भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा बेळगाव शहरातील अनगोळ येथील एसकेई सोसायटीच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या तळ्याच्या जागी रिंगण सोहळा पार पडला। पंढरपूरच्या विठू माऊलीची आस लागलेल्या वारकऱ्यांनी कडक ऊन वारा पावसाची तमा न बाळगता रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। रिंगण सुरू होण्याआधी वारकऱ्यांनी उंचच्या उंच मानवी मनोरे उभी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। महिला भाविकांनी फुगड्या फेरे धरत पारंपरिक खेळ करत मनसोक्त आनंद लुटला। त्याचबरोबर अश्वांच्या टापाची माती ललाटी लावत होते। हातात भगवे पताके व तुळशी वृंदावन डोक्यावर घेत या माऊली माऊली अशा जयघोषाने सारा आसमंत भक्ती सागरात चिंब झाला होता। वायुवेगाने अश्वमेध धावू लागताच टाळ मृदुंगाच्या भक्ती सागरात वारकऱ्यांनी माऊलीची हाक देत रिंगणामध्ये धाव घेत फेरा पूर्ण केल्या। यामागे देव रिंगण, टाळकरी रिंगण, विणेकरी रिंगण झाले। हा रिंगण सोहळा डोळ्यात साठवून ठेवत यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। सोहळ्यात हरिओम सत्संग सेवा, गाथा पारायण सोहळा समिती या सोहळ्याचे नियोजन केले होते। यात महिला, पुरुष, तरुण तरुणी, बाळगोपाळांची संख्या हजारोंनी होती।